मित्रांनो, रेसिपी कट्टामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे झणझणीत असा वडापाव। आता पावसाळा लागला आणि वडापाव खाल्ला नाही असं होणारच नाही। तर वडापावची डिटेल रेसिपी आपण या व्हिडिओमध्ये सांगत आहे। सोबतच वडापावसाठी जी स्पेशल चटणी असते त्याची रेसिपी सुद्धा याच व्हिडिओमध्ये सांगत आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप नका करू। चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया। तर बघा, सर्वप्रथम आपण बटाटे उकडून घेऊया, कारण बटाटे उकडायला बराच वेळ लागतो। म्हणून सर्व पूर्वतयारी करायच्या आधी बटाटे उकडायला टाकायचे। एक 4 ते 5 शिट्ट्यामध्ये छान असे बटाटे उकडून घ्यायचे आहेत। बटाटे घेतले, त्याला स्वच्छ धुवून घेतलं आणि 2 भागामध्ये कट करून एका पातेल्यामध्ये टाकायचं आणि कुकरमध्ये थोडं खाली पाणी घालून 4 ते 5 शिट्ट्या याच्या करून घ्यायच्या। आता बटाटे शिजेपर्यंत आपण चटणीचा मसाला तयार करूया। त्यासाठी एक 5 ते 6 हिरवी मिरची घेतलेली आहे, अर्धा गाठी लसूण घेतला आहे, कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतली, थोडे धने घेतले आहे, थोडी सोप घेतली आणि जिरं घेतलं आहे। या सर्वाची एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला। आता या चटणीमध्ये तुम्ही धने आणि सोपचा यूज नक्कीच करा, त्याने आपल्या चटणीला खूप छान टेस्ट येते आणि स्वाद सुद्धा खूप छान येते चटणीचा मसाला बनवून तयार झाला। आता आपण जी स्पेशल चटणी राहते ते तयार करायसाठी इथे मी बेसन घेत आहे। एक 2 वाटी बेसन घेतलेले आहे, त्यामध्ये एक छोटी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये खाण्याचा सोडा घातला आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं। आता त्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचंच। यामध्ये तांदळाचं पीठ यासाठी घातलं की आपले जे वडे आहेत ते कुरकुरीत होतात आणि चटणी सुद्धा छान अशी कुरकुरीत लागते। म्हणून तांदळाचं पीठ अवश्य घाला आणि त्याला बाइंडिंग सुद्धा छान येते। आणि छान असं मिक्स करायचं। त्यामध्ये थोडी हळद टाकायची, हळद टाकायला विसरली, हळद टाकून पुन्हा एकदा हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं फेटायचं आपलं हे बेसन आणि एवढं पातळ ठेवायचं आहे। स्पेशल चटणी बनवण्यासाठी आपल्याला एवढं पातळ ठेवायचं आहे। नंतर आपण वडे बनवण्यासाठी थोडं बेसन टाकून घट्ट बनवूया ती। आता चटणीसाठी काय केलेलं आहे, कढईमध्ये आधीच तेल छान कडकडीत गरम करून घेतलं आहे। एक झारा घ्यायचा आहे आणि छान अशी बुंदी पाडून घ्यायची आहे। हवं तर तुम्ही भजी जसं पाडतो तसंही करू शकता, पण एक वेगळी पद्धत इथे मी वापरली। अशाच प्रकारे सर्व झाऱ्यात टाकायचं, थोडं ते बेसन घ्यायचं आहे, झाऱ्यावरून टाकून हलवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित ही बुंदी आपल्याला पाडून घ्यायची आहे आणि पूर्ण ब्राऊन रंग येईपर्यंत बुंदी होऊ द्यायची आहे। तेलामध्ये फिरवत राहायची। छान असा ब्राऊन रंग आला की काढून घ्यायची। बघा, छान झालेली आहे। आता ही चटणीसाठी आपल्याला जी आपण ही बुंदी काढली ती एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे। 7 ते 8 लसणाचे पाकळ्या घ्यायचे आहे, त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक काश्मीरी मिरची पावडर घालायची भरपूर अशी आणि बारीक असं मिक्सरमधून फिरवून घ्यायची आहे। छान अशी झणझणीत आपली स्पेशल चटणी बनवून तयार होते। आता आपण बटाट्याची चटणी बनवूया। बटाटे छान असे शिजवून तयार झालेले आहेत। तर कढईमध्ये थोडं तेल घालायचं आहे। तेलाचं प्रमाण थोडंच ठेवायचं आहे, जास्त तेल टाकायचं नाही चटणीमध्ये। तेल टाकल्यानंतर तेल छान गरम झालं की त्यामध्ये जिरं मोहरीचा तडका द्यायचा, कढीपत्ता टाकायचा आणि जे वाटण केलेलं होतं आपण हिरवं ते यामध्ये घालायचं आहे। व्यवस्थित हा मसाला पूर्णपणे होऊ द्यायचा आहे। तर थोडी हळद घालायची, थोडंच मीठ घालायचं आहे चवीनुसार। व्यवस्थित मिक्स करायचं आणि 1-2 मिनिट हा मसाला होऊ द्यायचा आहे आणि लगेचच गॅस बंद करून थोडा थंड होऊ द्यायचा मसाला। आता बरेच जण यामध्ये बटाटे घालून फिरवतात, पण आपण बटाटे आधी सोलून घेऊया, थंड करून नंतर यामध्ये हा मसाला घालायचा। बटाटे छान थंडे झालेले आहेत, त्याची वरची साल काढून घ्यायची आहे आणि स्मॅशरच्या सहाय्याने स्मॅश करून घ्यायचे व्यवस्थित। बटाटा कुठेही ठेवायचा नाही, व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे पूर्ण बटाटे आणि आपण केलेला मसाला यामध्ये घालायचा आहे। बऱ्याच जणांची पद्धत खूप वेगवेगळी राहते। असंही केलं तरी आपल्या बटाट्याच्या चटणीला खूप छान टेस्ट येते। वरून भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि पूर्ण हा मसाला पूर्ण बटाट्यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे। थोडं गरम आहे, गरम असल्यामुळे व्यवस्थित मिक्स केलेलं नाही। थोडं थंड झाल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं।
हा सर्व मसाला व्यवस्थित असा मिक्स करून झालेला आहे। आता आपण याचे वडे बनवूया। छोटे छोटे बॉल करायचे, सर्व एकसारख्या आकाराचे बनवायचे, आधी बनवून ठेवायचे, नंतर आपल्याला तळायला वडे तळायला सोपं जाते, म्हणून सर्व वडे आधीच तयार करून घ्यायचे आहेत। आता आपण कढईमध्ये ज्या कढईमध्ये आपण बुंदी तळली त्याच कढईमध्ये हे वडे तळूया। काय करायचं आहे, बेसन थोडं घट्ट घ्यायचं आहे, त्यामध्ये वडा घालायचा। आता आधी बेसनामध्ये डीप करून घ्यायचं आहे, व्यवस्थित वडा पूर्ण बेसनामध्ये फिरवून घ्यायचा आहे आणि वड्याच्या खालून हात घालायचा आणि लगेच तो असा तेलामध्ये सोडायचा। तर अशाच प्रकारे सर्व वडे व्यवस्थित डीप करून बेसनामध्ये तळून घ्यायचे आहेत। आता तेलामध्ये तळताना जेव्हा वडा भरपूर असं तेल टाकायचं आहे कढईमध्ये, ते कढईमध्ये थोडं तेल कमी पडलं, त्यामुळे व्यवस्थित तळला जात नाही आहे तो। जेव्हा तुम्ही कढईत भरपूर तेल टाकाल तेव्हा वडा आपल्याला व्यवस्थित तळला जातो। तर वडा तळताना सर्व बाजूनी तेल टाकत राहायचं आहे, व्यवस्थित फिरवत राहायचं आहे आणि अशा प्रकारे सर्व वडे व्यवस्थित तळून घ्यायचे आहे। आणि सोबतच आणि वडे तळल्यानंतर त्याच तेलामध्ये 5 ते 6 हिरवी मिरची घेऊन तेही सुद्धा तळून घ्यायची आहे। आता इथे चटणी सुद्धा तयार आहे, सोबतीला पाव घ्यायचे आहे। वडापावचे जे स्पेशल पाव मिळतात ते पाव इथे यूज करायचे आहेत, त्यांनीच आपल्या वडापावला छानशी टेस्ट येते। आता हे पाव घेताना त्याला 2 भागामध्ये कट करून घ्यायचं आहे। तुम्ही हाताने सुद्धा कट करू शकता किंवा सुरीने कट करा, जसं वाटेल तसं करू शकता। तर इथे मी छान असं सुरीने कट करून घेतलं आहे। याच्या मध्ये छान अशी चटणी घालायची आहे, चटणीने आपल्या वडापावला खूप छान टेस्ट येते। अशी चटणी घालायची आहे। दोन्ही भागामध्ये पाव आपण जे तयार केलेले वडे आहेत ते ठेवायचे आणि छान असं सर्व करायचं। आणि सोबतच जे आपली हिरवी मिरची आहे ते सुद्धा छान आपले वडे बनवून तयार झालेले आहेत। सोबत हिरव्या मिरच्या सुद्धा तळलेल्या आहेत, त्या घ्यायच्या आहेत। हिरव्या मिरचीने आपल्या वडापावला 4 चांदच लागतात। एकदा अशा प्रकारे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओमध्ये नक्की सांगा। असेच वडापाव घरी बनवून खा आणि पावसाळ्यात वडापाव खायचा आनंद नक्कीच घ्या। जर ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका साध्या सरळ आणि सोप्या रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।